ABP News Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे डायबिटीस वरती असणारे माधवबागचे CDC आयुर्वेद उपचार आणि विषय चर्चा करण्यासाठी प्रख्यात डॉक्टर प्रवीण घाडिगावकर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर प्रवीण घाडिगावकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की माधवबाग आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आपली सेवा देत आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून 350हून अधिक क्लिनिक्स ही अहोरात्र आपल्याला सेवा देण्यासाठी आहेतच. पण त्याच अनुषंगाने 3 निवासी हॉस्पिटल विशेष करून खोपोली, नागपूर आणि विशाखापट्टणम या ठिकाणी आपल्याला अहोरात्र सेवा देत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला जीवनशैलीचे आजार हे बळावलेले दिसतात, ज्याच्यामध्ये विशेष करून डायबिटीस म्हणजे मधुमेह प्रामुख्याने येतोच. पण त्याच अनुषंगाने मधुमेहाची बोट धरून आपल्याला हृदयरोग म्हणजेच हार्ट अटॅक डिसीज किंवा ब्लॉकेजेस हीची समस्या सुद्धा आपल्याला वाढलेली आढळते. आणि याच अनुषंगाने उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर ज्याला म्हटलं जातं, कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, लठ्ठपणा आहे म्हणजेच ओबेसिटी आहे आणि त्याच अनुषंगाने विविध प्रकारचे इतर आजारही आपल्याला भेडसावताना दिसतात. ह्यावरती कुठेतरी मात करायची असेल आपल्याला तर अर्थातच आपल्याला माहिती आहे की आपल्याला जीवनशैलीत तर सुधार करणं आवश्यक आहेच, पण आयुर्वेदाची कास धरणं आवश्यक आहे. आणि आज आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित आणि त्याचप्रमाणे आधुनिक चाचण्या आणि आधुनिक निदान पद्धती यांचा सुरेख संगम आपल्याला माधवबागच्या चिकित्सा पद्धतींमध्ये दिसतो. आणि म्हणूनच आपल्याला आज असणाऱ्या एकंदरीतच ॲलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम टाळून किंवा मधुमेहाचे दुष्परिणाम टाळून आपल्याला डायबिटीसवरती मात करता येणं शक्य झालेलं आहे. आणि हे शक्य आहे आपल्याला विशेष करून माधवबागच्या CDC उपचार पद्धतीमुळे. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आपल्याला आता जर का मधुमेहावरती डायबिटीसवरती मात करायची असेल, आपल्याला इन्सुलिन गोळ्यांपासून मुक्ती हवी असेल आणि आपल्याला आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवायची असेल म्हणजेच क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, आणि ह्या अनुषंगाने असणारे इतर सर्व दुष्परिणाम टाळायचे असतील तर आपण जरूर त्यासाठी माधवबागच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी स्क्रीनवरती जो आपण नंबर बघत आहात हा माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्यावरती आपण फोन केल्यानंतर माधवबागकडून आपल्याला एक्झिक्युटिव्ह कॉल करणार आहेत आणि आपल्याला ह्या सर्व उपचारांविषयी अधिक मार्गदर्शनही मिळणार आणि त्याचप्रमाणे आपल्याला जवळच्या क्लिनिकमध्ये किंवा निवासी हॉस्पिटलमध्ये हे सर्व उपचार उपलब्ध असणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माधवबाग केवळ आता महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आपली सेवा देत आहे, ज्याच्यामध्ये गोवा, त्याचप्रमाणे कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, विशाखापट्टणम आणि सर्वत्र आपल्याला ही सेवा उपलब्ध असणार आहे, तीही 24 तास. फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच जेव्हा आपण डायबिटीस किंवा मधुमेह म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गोळ्या, इन्सुलिन ही गोष्ट येते आणि गोळ्यांवरती हा डायबिटीस कंट्रोल होत असतो. तर एकंदरीतच माधवबागचे उपचार का घ्यावेत रुग्णांनी, काय सांगता येईल? आतापर्यंत 40,000हून अधिक रुग्ण कुठलीही ॲलोपॅथीची गोळी न घेता त्यांच्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवत आहेत आणि हे शक्य झालेलं आहे माधवबागच्या CDC उपचारांच्या मदतीने. त्यामुळे एकदा का डायबिटीस झाला की गोळ्याच घ्यायला पाहिजे का, असं बिलकुल नाही आहे. गोळ्या न घेता सुद्धा आपल्याला रक्तातली साखर नियंत्रणात ठेवता येते. कारण या गोळ्या का घ्यायच्या नाही आहेत तर गोळ्या काय करतात ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या काही आपण ॲलोपॅथीच्या गोळ्या, इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असतो या फक्त आपल्या शरीरातल्या रक्तवाहिनीतली साखर रक्तवाहिनीतून शरीरातल्या दुसऱ्या भागात ट्रान्सफर करत असतात. म्हणजे साखर फक्त रक्तवाहिनीतून गायब होते, ती शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी चरबीच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवली जाते. याचाच अर्थ डायबिटीज मध्ये वाढत जाणारी साखर शरीराच्या बाहेर टाकली जात नाही, फक्त ती रक्तवाहिनीतून गायब करून दिली जाते. आणि पुढे जाऊन या गोळ्यांचे दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतात. एकदा का गोळी सुरू केली की 4 ते 5 वर्षानंतर त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम त्या रुग्णाला दिसून यायला लागतात. म्हणजेच काय, आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण गोळ्या घेत असतो, त्या गोळ्यातून आजार नियंत्रणात सुरुवातीला राहताना दिसतो, पण त्याच गोळ्यांनी शरीरावरती वेगवेगळे दुष्परिणाम आपल्याला दिसून यायला लागतात. परिणामी वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशनना सामोरं जायला लागतं. आणि याच्यातून वाचायचं असेल तर गोळ्यांच्या आहारी न लागता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मधून माधवबागच्या CDC उपचार पद्धतीची मदत घेऊन प्रत्येक डायबिटीसचा रुग्ण या आजारातून बाहेर पडू शकतो. आणि त्याचमुळे प्रत्येक डायबिटीसच्या व्यक्तीने असे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि या आजारावरती मात करणं खूप गरजेचं आहे.
नमस्कार, मी निलेश पंडित. बरेच वर्ष डायबिटीसचा आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता. 1 वर्षापूर्वी खूप त्रास व्हायला लागला, विजन ब्लर व्हायला लागलं. म्हणून मी डॉक्टरांकडे चेक केलं, डोळ्याच्या डॉक्टरांकडे. त्यावेळेला मला रिक्वेस्ट केली त्यांनी की पहिलं HbA1c करून आणा. कोइन्सिडेंटली त्याच वेळेला मला माधवबागची पण एक ॲडव्हर्टाइजमेंट मिळाली होती, जिथे HbA1c साठी एक कॅम्प होता, त्यांनी ठेवला होता. आणि त्यावेळेला कळलं की माझं HbA1c खूप वाढलं आहे. पण फर्स्ट एव्हर आय मेट वन डॉक्टर मीनल, ज्यांनी माधवबागमध्ये, की ज्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की डायबिटीस तुमचं रिव्हर्सल होईल आणि गॅरंटी आमची आहे. आणि हे प्रूव्ह पण झालं. आज ॲब्सोल्युटली मी डायबिटिक रिव्हर्सल आहे आणि थँक्स टू माधवबाग. आपण आत्ता जाणून घेतलं की कशा रीतीने आपल्याला जर का डायबिटीसवरती संपूर्णतः मात करायची असेल तर निश्चितच आपल्याला CDC उपचारांची कास धरणं आवश्यक आहे, जे आपल्याला उपलब्ध आहेत माधवबागच्या सर्व क्लिनिकमध्ये. 350हून अधिक क्लिनिक्स आपल्याला उपलब्ध आहेत. पण एवढंच नव्हे तर आपल्याला 3 निवासी हॉस्पिटल्स अहोरात्र सेवा देत आहेत, जे आहेत खोपोली, त्याचप्रमाणे नागपूर आणि विशाखापट्टणम या ठिकाणी. महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला सेवा मिळणार आहे. सर्व शहरांमधून महाराष्ट्राच्या आज माधवबागची क्लिनिक्स आपल्याला उपलब्ध आहेतच. पण जे खेड्यापाड्यातील रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष करून माधवबागने आज विविध असणाऱ्या ॲप्सची निर्मिती केलेली आहे. MIB ॲप्सच्या माध्यमातून आपण आपल्या असणाऱ्या एकंदरीतच, मग तो मधुमेह असो, हृदयरोग असो, उच्च रक्तदाब असो, लठ्ठपणा असो किंवा इतरही विविध समस्या आहेत, ह्यावरचे जे उपचार आहेत त्यावरती मॉनिटरिंग हे सातत्याने केलं जाऊ शकतं. त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला सातत्याने सल्ला देत असतात. एवढंच नव्हे तर आपल्याला जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हा माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे आणि ह्याच्यावरती मिस कॉल दिल्यानंतर माधवबागचे एक्झिक्युटिव्स आपल्याला स्वतःहून फोन करणार आहेत. त्यामुळे जे रुग्ण आज खेड्यापाड्यात आहेत किंवा ग्रामीण भागातील रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज मधुमेहावरती, हृदयरोगावरती, लठ्ठपणावरती, ब्लड प्रेशरवरती मात करण्याची ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे. आणि विशेष करून ही सर्वसामान्य रुग्णांना ही सर्व सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपण मधुमेहावरती मात करण्यासाठी CDC उपचारांविषयी डॉक्टर प्रवीण गाडीगावकर सरांकडून मार्गदर्शन घेत आहोतच. पण ह्याच्या बरोबरीने आपल्याला जर का हृदयरोग असेल, ब्लॉकेजेसची समस्या असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, तर त्यासाठी सुद्धा विशेष उपचार पद्धती आज माधवबागमध्ये उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये डाएट किट्स आहेत, विशेष उपचार आहेत, पंचकर्म चिकित्सा आहे. हे सर्व आपल्याला उपलब्ध असणार आहे आपल्या जवळच्या क्लिनिकमध्ये. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, अर्थातच मगाशी आपण विविध औषधांविषयी चर्चा करत होतो, जी डायबिटीससाठी नॉर्मली घेतली जातात. मग त्यात गोळ्या असतात, इन्सुलिन असतात आणि ह्यानी शुगर नॉर्मल तर होते, पण डायबिटीस संपूर्णतः बरा होतो का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. आणि डायबिटीसचे दुष्परिणाम आहेतच, पण ह्या गोळ्या औषधांचे सुद्धा दुष्परिणाम असतात का, काय सांगता येईल? डायबिटीससाठी रुग्ण वर्षानुवर्ष ॲलोपॅथीची औषधं घेत असतात. म्हणजेच काय, या गोळ्या औषधांनी रुग्णाच्या शरीरातली साखर फक्त नियंत्रणात ठेवायचं काम केलं जातं आणि आजार हा आयुष्यभर त्या आजारासोबत त्या रुग्णाला राहायला लागतं. मग इथे ज्यावेळी आपण जीवनशैलीतले योग्य बदल करतो, आजाराचं मूळ शोधून माधवबागची CDC उपचार पद्धती त्या रुग्णावरती सुरू करतो, त्यावेळेला असं दिसून येतं की कुठल्याही ॲलोपॅथीच्या औषधांशिवाय रुग्णाच्या शरीरातली साखर आपल्याला पूर्णपणे नियंत्रणात राहताना दिसून यायला लागतं. एवढंच नव्हे तर पुढे जाऊन या रुग्णाने गोड खाल्लं तरी त्या रुग्णाच्या शरीरातली साखर वाढत नाही. या स्टेज पर्यंत रुग्णाला आपल्याला ठीक करता येतं, बरं करता येतं. म्हणजेच काय, ॲलोपॅथी औषधांची फक्त जर आपण कास धरली तर आजारातून बाहेर पडणार नसतो, उलट त्या आजाराच्या विळख्यामध्ये आपण गुरफटत जाणार असतो. कारण या आजाराचे दूरगामी परिणाम जे आहेत हे आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जी काही आपण औषधं घेणार असतो त्या औषधांचे साईड इफेक्ट सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतात. यासाठी जगात एक अकॉर्ड नावाची ट्रायल केली गेली. या अकॉर्ड ट्रायल मध्ये रुग्णाचं रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त ॲलोपॅथी औषधांचा वापर केला गेला. या ट्रायल मधून हे बघायचं होतं की औषधांचा वापर करून जर रुग्णाच्या शरीरातली साखर नियंत्रणात ठेवली तर कुठलेही कॉम्प्लिकेशन्स त्या रुग्णाला दिसून येणार नाहीत, रुग्ण एकदम ठणठणीत बरा राहू शकतो. पण ही ट्रायल 1 ते 2 वर्षानंतर बंद करायला लागली, कारण जे काही वारेमाप ॲलोपॅथीची औषधं शास्त्रज्ञांनी वापरली होती त्या औषधांचे दुष्परिणाम म्हणून वेगवेगळ्या हृदयरोगासंदर्भातल्या इमर्जन्सीज त्या रुग्णांमध्ये दिसून यायला लागल्या, डेथचा रेट जास्त दिसून यायला लागला. याचाच अर्थ काय, जर आपण
आपण फक्त औषधांच्या आहारी लागलो, औषधांच्या मागे लागलो, जीवनशैलीतले योग्य बदल केले नाही, आहार आपण बदलला नाही, रोज उठून व्यायाम केला नाही, तर निश्चितपणे फक्त एवढं करून आपण या आजारातून बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणूनच या आजारातून जर खऱ्या अर्थाने बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला आयुर्वेदाची कास धरणं खूप गरजेचं आहे. आणि माधवबागचे सीडीसी उपचार नक्कीच तुम्हाला याच्यातून मदत करतील. सुनीता सुनील मोहिते, माझे मिस्टर सुनील मोहिते, ह्यांना जवळजवळ 7-8 वर्षापूर्वी डायबिटीस होता. त्यांना खूप चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा, चक्कर यायचं, वॉशरूमला रात्री कधीही उठत होते आणि चढ उतार करताना त्यांना दम लागायचा. माधवबाग यांची ॲड पाहिली, नंतर इथे आलो, इथे भेटलो आम्ही, आम्हाला सगळी माहिती मिळाली, व्यवस्थित सांगितलं, समजावून उपचार सुरू केले. आणि यांच्या पायाला जखम झालेली, दोन्ही पायांना जखम झालेली, ती जखम बरी होईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. ते 2 महिन्यात ती जखम बरी झाली, व्यवस्थित सगळं काय झालं आणि आता ते व्यवस्थित आहेत. त्यांचं डायबिटीससुद्धा कंट्रोलमध्ये आहे आणि आता छान आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचे की आपल्याला जर का एकंदरीतच गोळ्या, इन्सुलिनचे साईड इफेक्ट्स टाळायचे असतील, ॲलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम टाळायचे असतील, तशाच पद्धतीने मधुमेहाचे असणारे जे विविध दुष्परिणाम आहेत तेही टाळायचे असतील, डायबिटीसवरती संपूर्णतः मात करायची असेल तर त्यासाठी सीडीसी उपचारांची कास धरा. आणि त्यासाठी फक्त मिस कॉल द्या पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं आहे की आपल्याला मधुमेहाचे विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसतात, ज्याच्यामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, डायबेटिक फूट सारखी समस्या आहे, डोळ्यांच्या समस्या आहेत, विविध त्वचेच्या समस्या आहेत, किडनी वरती असणारे दुष्परिणाम आहेत, लिव्हरवरती असणारे दुष्परिणाम आहेत, हे सगळे दुष्परिणाम आपल्याला दिसतात. तर एकंदरीतच जेव्हा ही डायबिटीसची औषधं सुरू असतात त्यांनी हे दुष्परिणाम कंट्रोलमध्ये येतात का? आणि जर का कंट्रोलमध्ये येत नसतील, जर का ॲलोपॅथीच्या औषधाने, तर आयुर्वेदामध्ये पंचकर्माच्या माध्यमातून किंवा आपल्या उपचार पद्धतींच्या माध्यमातून कशा रीतीने ह्या दुष्परिणामावरती मात करता येईल, काय सांगते? नक्कीच आयुर्वेदामध्ये मधुमेहाचे, डायबिटीसचे जे काही दुष्परिणाम आहेत ज्याची लिस्ट तुम्ही सांगितली. डायबिटीस हा असा आजार आहे जो डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरातला कुठलाही अवयव हा निकामी करायचं शिल्लक ठेवत नाही. वेगवेगळे अवयव इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर, नसा खराब होणं, वेगवेगळे स्किनचे इन्फेक्शन येणं, असे वेगवेगळे दुष्परिणाम दिसायला लागतात. हे आजार जे होतात याचं मूळ जर आपण समजून घेतलं तर हे आजार होतात शरीरातल्या मोठ्या आणि छोट्या सगळ्या रक्तवाहिन्या खराब झाल्या कारणामुळे हे आजार होतात. आणि रक्तवाहिन्या खराब होण्याचं मूळ असतं रक्तवाहिनीमध्ये वाढत जाणारी साखर. त्यामुळे या सगळ्या दुष्परिणामांचं मूळ जे आहे हे शरीरातली अनकंट्रोल शुगर लेवल. आणि ज्यावेळी माधवबागच्या सीडीसी उपचारांमध्ये जसा आता तुम्ही उल्लेख केला, डाएट आहे, एक्सरसाइज आहे, पंचकर्म उपचार आहे, आयुर्वेदिक औषध आहेत, या सगळ्याची सांगड घालून ज्यावेळी उपचार केले जातात त्यावेळी अगदी दुसऱ्या दिवशीपासून जी साखर आतापर्यंत कधीच कंट्रोलला आलेली नाहीये, जी साखर आतापर्यंत कधीच आपण नॉर्मल रेंजमध्ये बघितलेली नाहीये, ती साखर अगदी दुसऱ्या दिवशीपासून नॉर्मल व्हायला लागते, ती नॉर्मलच्या रेंजमध्ये यायला लागते आणि हळूहळू ही रिव्हर्सलची जर्नी सुरू व्हायला लागते. एकदा का रक्तवाहिनीतली साखर नॉर्मल यायला लागली की ती साखर जी रक्तवाहिनीला डॅमेज करणार आहे, जेणेकरून रक्तवाहिन्यांची लवचिकता, आकुंचन प्रसरण शक्ती कमी होणार आहे आणि परिणामी जे वेगवेगळे डायबिटीसचे दुष्परिणाम शरीरावरती होणार आहेत हे आपल्याला सुधारताना दिसून यायला लागतात. त्यामुळे अशी हजारो उदाहरणं आहेत जिथे रुग्णाला डायलिसिस करायला सांगितलं होतं, किडनी निकामी होत चालली होती, वेगवेगळ्या डायबिटीस उंडच्या जखमा ज्या आहेत या भरून येत नव्हत्या, ब्लड प्रेशर वाढत चाललं होतं, कोलेस्ट्रॉल वाढत चाललेलं होतं. या रुग्णांमध्ये फक्त मधुमेहाचे उपचार सुरू केले, रक्तातली साखर आपण नियंत्रणात आणायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच या सगळ्या समस्यांमधून, या सगळ्या प्रॉब्लेम मधून रुग्ण बाहेर पडताना दिसून यायला लागलेले आहेत. आपण आता जाणून घेतलं की असणाऱ्या ह्या मधुमेहाच्या विविध दुष्परिणामांवरती सुद्धा आपल्याला माधवबागच्या सीडीसी उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. आणि जेव्हा आपण मधुमेहाचे दुष्परिणाम म्हणतोय त्याच्यामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी आहे, डायबेटिक फूट आहे, डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, डायबेटिक नेफ्रोपॅथी आहे, म्हणजे किडनी लिव्हरवरचे दुष्परिणाम आहेतच. पण मधुमेहाच्या बरोबर जर का काय येत असेल तर ते आहे हृदयरोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणाची समस्या, भूक न लागणं, झोप न लागणं किंवा अचानक वजन कमी जास्त होणं आणि विविध असणारे इतर आजार, त्यांच्या बरोबरीने असणारा थकवा, नैराश्य, ह्या सगळ्यांवरती मात करून आपल्याला जर का आयुष्याची गुणवत्ता वाढवायची असेल, क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो की आपल्याला आयुष्य
निरोगी आणि सुंदर बनवायचं असेल तर आपण जरूर माधवबागच्या उपचारांची कास धरा आणि त्यासाठी मिस कॉल द्या. आपल्याला जर का मधुमेहाच्या बरोबरीने असणारा हृदयरोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा दूर करायचा असेल तर आपल्याला केवळ CDC उपचार हे वरदानच नव्हेत तर एकंदरीतच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे असे उपचार आहेत. तर जरूर त्यासाठी मिस कॉल द्या पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. अर्थातच या अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगायचे की माधवबागमध्ये आजपर्यंत 10 लाखाहून अधिक यशस्वीरित्या उपचार झालेले आहेत. हृदय रुग्णांवरती 40,000हून अधिक मधुमेही रुग्णांनी डायबिटीसवरती मात केलेली आहे आणि या ठिकाणचे असणारे हे संशोधनपूर्ण उपचार आज जागतिक स्तरावरती प्रसिद्ध पावलेले आहेत. 150हून अधिक शोधनिबंध विविध स्तरावरती प्रसिद्ध पावलेले आहेत. 200हून अधिक अवॉर्ड्स आज माधवबागला मिळालेले आहेत विविध असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर आज सेवा मिळत आहे माधवबागच्या ह्या क्लिनिक्समधनं. जी 350हून अधिक क्लिनिक्स आहेत, 3 निवासी हॉस्पिटल आहेत. तर जरूर मिस कॉल द्या पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आता खरोखर एक अमूल्य विवेचन केलं की कशा रीतीने आपल्याला डायबिटीसवरती मात करता येणं शक्य आहे आणि त्याच अनुषंगाने जी मधुमेहाचे जे उपद्रव आहेत म्हणजे डायबिटीसची कॉम्प्लिकेशन आहे तीही दूर ठेवता येणं शक्य आहे. अर्थातच हे करत असताना रुग्णांच्या मनात एक शंका येणं स्वाभाविक आहे की हे सगळे आपण उपचार घेत असताना माधवबागचे आपला डायबिटीस रिव्हर्स झालाय की नाही हे कसं समजायचं? डायबिटीज रिव्हर्सलचे वेगवेगळे टप्पे असतात. जसं मी म्हटलं की उपचार पद्धती सुरू केली की अगदी दुसऱ्या दिवशीपासून रक्तातली साखर नियंत्रणात यायला लागते. इथूनच डायबिटीज रिव्हर्सलच्या प्रवासाला सुरुवात होते. पुढे टप्प्याटप्प्याने जसं HbA1c म्हणजे 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर आम्ही दर महिन्याला चेक करत असतो. या HbA1c मध्ये एकदम अमूलाग्र बदल दिसायला लागतात, ती एकदम नॉर्मल दिसायला लागते आणि टप्प्याटप्प्याने ॲलोपॅथीची सगळी औषधं आपल्याला यशस्वीपणे बंद करता येतात. म्हणजे एक टप्पा असा येतो की कुठलीही ॲलोपॅथीची औषधं किंवा इन्सुलिनचे इंजेक्शन आपण घेत नाही आहेत तरीही रक्तातली साखर पूर्णपणे नॉर्मल राहताना दिसून यायला लागते. आणि याच्या पुढे एक आम्ही टेस्ट करून घेत असतो ती म्हणजे GTT याने ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. या टेस्ट मध्ये करतो काय, ज्या व्यक्तींची रक्तातली साखर औषधांशिवाय नॉर्मल दिसून येते अशा व्यक्तींना आता एक पुढचं चॅलेंज दिलं जातं. ते म्हणजे अशा व्यक्तींना 75 ग्रॅम ग्लुकोज म्हणजे साखरेचं पाणी पाजलं जातं आणि त्यांच्या शरीरात खरी खरी साखर पचवायची यंत्रणा विकसित झाली आहे का, पूर्णपणे त्यांच्या शरीरातून डायबिटीज निघून गेलाय का हे चेक करणारी ही GTT टेस्ट केली जाते. दर महिन्याला साधारण 500 ते 600 रुग्णांची GTT टेस्ट माधवबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये महिन्याच्या प्रत्येक रविवारी आम्ही करून घेत असतो आणि असे हजारो रुग्ण दर महिन्याला माधवबागच्या क्लिनिक्स मधून डायबिटीज रिव्हर्स झाल्याचं शिक्कामोर्तब करून घेत असतात. त्यामुळे GTT टेस्ट हे प्रमाण आहे डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स झालेला आहे की नाही. पण हा रिव्हर्सलचा प्रवास जसं मी म्हटलं, ज्या रुग्णाची साखर आतापर्यंत कधी नॉर्मल आलेलीच नाही त्या रुग्णांसाठी ती नॉर्मल येणं म्हणजेच डायबिटीज रिव्हर्सल आहे. तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याच्या प्रवासामध्ये हा आजार पूर्णपणे शरीरातून बाहेर काढून टाकता येणं सहज, सोपं आणि शक्य आहे. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर प्रवीण घाडेगावकर सरांनी की कशा रीतीने आपल्या शरीरातून डायबिटीस गेला आहे, मधुमेह आपला बरा झालेला आहे हे ओळखता येईल आपल्याला GTT द्वारे. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला हे अत्याधुनिक स्वरूपाचे असणारे निदान पद्धती आणि त्याला सांगड असणाऱ्या ह्या आयुर्वेद उपचारांची, आणि तो केवळ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगाच्या रुग्णांसाठी नाहीये तर सर्वच प्रेक्षकांसाठी आहे की कशा रीतीने आपण आपल्या जीवनशैलीत परिवर्तन घडवायला हवं. पण एवढंच नव्हे तर आपल्या वयाच्या 30-35 नंतर आपण जरूर एकदा माधवबागच्या क्लिनिकला भेट द्या. आपल्या ज्या चाचण्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला अल्पदरात करून घेता येणं शक्य आहे. डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला अतिशय अल्पदरात या ठिकाणी मिळवता येणं शक्य आहे. एकंदरीतच आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासारखे आजार दूर ठेवता येणं शक्य आहेत. आणि जर का ते झालेच तर आपल्याला निराश होण्याची गरज नाहीये. तर आपण आता अतिशय चांगल्या रीतीने इन्सुलिन गोळ्यांपासून मुक्त जीवन जगू शकता CDC उपचारांनी. तसंच खास करून हृदयरोगासाठी सुद्धा विशेष SHS उपचार आज माधवबागमध्ये उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण ऑपरेशन टाळून विना शस्त्रक्रिया हृदयरोगावरती मात करू शकता. किंवा आपल्याला हायपरटेन्शन, लठ्ठपणा, इतर कोणत्या समस्या असतील तर ह्याही आपल्याला विना शस्त्रक्रिया दूर करता येणं शक्य आहे. आणि अर्थातच ह्या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आता माधवबागचा हेल्पलाईन नंबर आहे
यावरती आपण फोन केल्यानंतर माधवबागचे एक्झिक्युटिव्ह आपल्याला कॉल करणार आहेत आणि आता माधवबाग संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर सेवा देत आहे. 350हून अधिक क्लिनिक्स आहेत, 3 निवासी हॉस्पिटल आहेतच. पण आपल्याला ह्या सर्व असणाऱ्या एकंदरीतच उपचार पद्धतींचा लाभ घेण्यासाठी, मधुमेहावरती मात करण्यासाठी, हृदयरोगापासून मुक्त जीवन जगण्यासाठी फक्त मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.